आणि ते बघितलं. मग त्या रुक्मिणीला ह्या अट्टपट्ट राण्याला कळालं की देव रात्रंदिवस राधे राधे का. कारण 1000 जन्म त्याच्यासाठी नरकात जायची सुद्धा तयारी हे ठेवतात. म्हणून देव त्यांच्यासाठी रात्रंदिवस न सांगताही सगळं काय करतो. आणि ते सगळं तुमच्यासाठी करणार आहे. पण तेवढं वेडं व्हायला पाहिजे. रात्रंदिवस राधे राधे म्हटलं ना, मग पुन्हा प्रश्न पडतो, मग कृष्ण कृष्ण म्हणल्यावर तो नाही का भेटणार. पण कसं असतं, एखाद्या आईचं कौतुक करण्यापेक्षा तिच्या लेकराचं जर कौतुक केलं ना, शेंबडा असू द्या, किती छान आहे हो तुमचं बाळ, आनंद कुठं होतो तिला. त्या लेकराच्या कौतुकामध्ये जो आनंद होतो ना, तो आनंद त्या आईला कुठंच होत नाही. सगळं एखादं साम्राज्य द्या आणि एका बाजूला लेकरू असावं. जो आनंद त्या आईला लेकराशिवाय होत नाहीये, तो आनंद देवाला आपल्या भक्ताच्या नावाशिवाय होत नाही. म्हणून राधेचं नाव घेतलं ना, त्या कृष्णाला आनंद होतो. आणि तो कृष्ण सखा आपल्या जवळ येतो. आणि म्हणून हे सगळे ब्रिजवासी गल्ली बोळात प्रत्येकाला भेटताना बोलताना राधे 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 करतात. आणि तो आनंद घेतात. आणि तो आनंद आपणही घेणार आहे आज. आणि आपण काल त्या कुंज गलीमध्ये फिरलो. त्या कुंज गलीमधनं आपण फिरताना जिथं गेलो होतो ना आपण, तुम्ही आनंद घेतलाय पण गर्दीमुळे थोडासा कमी. तुमच्या भाग्यात असेल ना तर जाताना कृष्ण कन्हैयाला प्रार्थना करा. कारण आमचं बी पोट भरलं नाही. आम्हाला असं वाटतं की अजून पुन्हा यावं आणि भरभरून तुला डोळ्यानं पाहावं. तो निश्चित पुन्हा आणणार. आणि परत आपण एकदा खास वृंदावनसाठी येऊ. ते जे निधिवन आहे ना, त्या निधिवनामध्ये राम अवतारामध्ये काय झालं होतं, रामायण ऐकलेले तुम्ही सगळे. थोडक्यात कथा, कारण वेळ मला वाटतं 1-2 तास तुम्हाला बरोबरून सांगावं, पण तुम्ही लवकर उरकत नाही. राम अवतारामधली छोटीशी कथा. एक दगड होऊन पडलेली बाई अहिल्या. अहिल्या शिळा होती, तिच्या पायाला रामाच्या पायाची धूळ लागली आणि ती स्त्री झाली. ऐकली कथा. ती स्त्री झाल्यावर असं झालं की हिमालयात सगळीकडे तप करणाऱ्या ऋषी मुनीला कळालं, देवाच्या पायाची धूळ दगडाला लागली ना, त्या दगडाची बाई होते. आणि ती बाई इतकी सुंदर होते. मग आपल्यालाही काय करूया आपण, आपल्यालाही बायका नाही त्या, आपण काय करूया, दगड घेऊन जाऊया आणि एक एक बायको करून आणूया. सगळ्यांनी पाहिजे तशी दगड, कुणाला मोठी पाहिजे मोठा घेतला, छोटी पाहिजे छोटा घेतला. गेले देवाकडं. देवाला म्हणले लावा बर पाय याला. कारण पण असं झालं, ते दगड घेऊन असे डोक्यावर ये लागल्यावर लक्ष्मणानं बघितलं वनवासाचा काळ आहे. ते मी त्या यात्रेत दाखवतो बरं तुम्हाला. लक्ष्मणाला वाटलं दगड घेऊन आम्हाला मारायला ये लागली का काय, कुठल्या राज्यात सैन्य. लक्ष्मणाला देव चिमटा घेता, थांब ते तुझं गिराईक नाही माझं आहे. आणि ते आल्यावर ते लावावर देवा, लगेच दगडाला हात पाय लावावर तुमचा. अरे का एवढी मोठी तिकडं बाय तुम्ही त्या ठिकाणी गौतम ऋषीला दिली, मग आम्हाला बी एक एक नको का, आमचं तर कोण आहे बघायला. त्यावेळी देवानं सांगितलं ह्या जन्मात नाहीये, तुम्हाला पुढचा जन्म लागेल. ह्या जन्मात तुम्हाला ती प्राप्त होत नाहीये. तुम्हाला बाई पाहिजे, बायको करून संसारात अडकून पडायचंय. कमी पाहिजे, तुम्ही पाहिजे. आम्ही बायका होऊ तुमच्या देवा, पण आम्हाला तुम्ही पाहिजे. देवानं सांगितलं ह्या जन्मामध्ये मी एक पत्नी, एक बाणी, एक वचनी आहे, पण पुढच्या जन्मामध्ये मात्र मी तुमच्यासाठी
तो अवतार घेईल आणि मग मी तुम्हाला प्राप्त होईल. आणि मग ते ऋषी मुनी वाट बघत बसलेत हो, झाडाच्या झुडपाच्या वेलीच्या रूपानं तप करून 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 झाडं झुडपं झाली. कधी येणार आमचा देव भेटायला, कधी आम्हाला भेटणार. ते सगळे आहेत ना, ते ऋषी मुनीचे अवतार आहेत. त्या गोपिकांनी तप केलं, त्या ऋषी मुनी त्या गोपिका झाल्या. सहज देव भेटत नाही हो. आणि त्या गोपिकासाठी प्रत्येकीला वाटायचं कृष्ण माझा आहे, कृष्ण माझा आहे. प्रत्येक जण एकमेकीला हेवा करायची. तुझ्या घरी येत नसतो, माझ्याच घरी येणार, तो माझा आहे ना. मग प्रत्येकाची इच्छा पूर्ण करायची म्हणून देवानं काय केलं, त्या निधिवनामध्ये सगळ्यांना बोलावलं, रासलीला केली. प्रत्येकीला वाटायचं त्या देवाबरोबर नाचावं. मला बी वाटत होतं प्रत्येक वेळी आम्ही तिथं सगळ्यांना नाचवतो, आपण नाचतो तिथं, पण त्या गर्दीत जमलंच नाही हो का. पण आता नाचायचं जाता जाता थोडं सगळ्यांनी त्या रमण रेतीवर जी राधा नाचली, कृष्ण कन्हैया नाचला, ती माती दिली, तिथं आनंद घ्यायचा आहे आपण. आणि देवानं त्या रात्री सगळ्या गोपिकांना बोलवलं. मी सगळ्यांना भेटणार. प्रत्येकीला वाटायचं नाही मलाच भेटणार आहे, मलाच बोलवलंय, मलाच बोलवलंय. सगळीला सांगितलं होतं तुलाच भेटणार आहे, तूच ये बरं का, दुसऱ्याला सांगू नको. आणि सांगू नको म्हटल्यावर मात्र वेगळं असतं ही जाहिरात. सगळ्या मलाच भेटणार, मलाच भेटणार म्हणून त्या गोपिका आल्या त्या निधिवनामध्ये. आणि तिथं कृष्ण परमात्मा प्रत्येकीच्या जवळ गेले. जेवढ्या गोपिका तेवढे कृष्ण बनले. तेवढ्या बरोबर जेव्हा फुगडी खेळू लागले, नाचू लागले, रासलीला करू लागले. आणि रासलीला करताना एक रात्र आपल्याला लय आनंदाची रात्र असल्यावर संपावी वाटते का? दुःख जाता जात नाही आणि सुख राहता राहत नाही. सुख पाहता जवा एवढे, दुःख पाहता पर्वता एवढे. पर्वता एवढं दुःख मिळतंय, पण सुख मात्र जवसाच्या दाणे एवढं. झोप लागत नाही ना कुणाला? नक्की कृष्णाची कथा ऐकताना झोप लागत नाही, लागली तर म्हणतात ते पापाच्या रूपाने येते आणि आड येते. ती झोपाय सारखं झोपवते, ऐकू देत नाही. स्वतःला चिमटा घ्या. आणि ते सगळे नाचायला लागले. रासलीला करताना रात्र संपायला लागली. देवाला म्हणतात देवा ही रात्र संपूच नये. आणि देवाने ती इच्छा त्यांची पूर्ण केली. त्या गोपिकांची 6 महिन्याची रात्र झाली हो. एक रात्र 6 महिन्याची झाली. 6 महिने त्या नाचत होत्या देवाबरोबर, आनंद घेत होत्या. प्रत्येकीला वाटायचं कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता, कृष्ण माझा सखा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, कृष्ण माझा. सगळ्यांना सगळं काय त्या कृष्णामध्ये दिसायचं. आणि त्या कृष्णाच्या आठवणीमध्ये आनंद घेत असताना पात्र असं झालं, प्रत्येकीला वाटायला लागलं आता माझा कृष्ण आहे. आणि भरपूर मिळालं अहंकार येतो. आणि अहंकार आला का देवाला चालत नाही. राधेला वाटायचं फक्त माझा आहे, माझ्याच जवळ आहे. होता कोणाजवळ? सगळींकडे होता ना. पण प्रत्येकीला अहंकार आलाय, काय माझ्या जवळ आहे. अहंकार थोडा जरी आला ना तर तो काय करतो, लगेच क्षणार्धामध्ये आपण पहिल्यांदा दर्शन तिथं केलं ना, तिथं गुप्त झाला. आणि गुप्त झाल्यावर मात्र पुन्हा अगोदर एकही भानावर नव्हती बर. आपल्या बरोबर आपली सखी दुसरी आहे, तिच्या बरोबर बी तो कृष्ण एकीला बी कळत नव्हतं, दिसत नव्हतं. वेड्या झाल्या होत्या. माझ्या बरोबरच कृष्ण आहे म्हणायच्या, नाचायच्या, आनंद घ्यायच्या. ज्यावेळी अहंकार झाला आणि कृष्ण गुप्त झाला, आणि गुप्त झाल्याबरोबर यांच्या लक्षात आलं. मग मात्र भानावर आल्या. बघतात तर अगं तू इथं कशी?
तू इथं कशी? ती प्रत्येकीला विचारतात. मी कृष्णासाठी आले होते, मला भेटला, माझ्या बरोबर रासलीला केली. ती म्हणते माझ्यासाठी माझ्या बरोबर केली, ती म्हणते माझ्या बरोबर केली, सगळ्या बरोबर केली. पण आता गेला कुठं? सगळ्या पुन्हा त्या राधेकडे गेल्या. अगं राधे, तुझ्याकडे होता का ग? होता. पण मी पापीनी, मला वाटलं हा फक्त माझ्याकडेच आहे. आणि मला अहंकार आला आणि तो मला सोडून गेला ग. रडायला लागली, विरह झाला राधेला. आता मला कधी भेटणार तो? आता माझा कान्हा कधी भेटणार? सगळ्या रडायला लागल्या. विरह सहन होईना, दुःख झालं, एकमेकीच्या गळ्या पडतात. आपण पापीने हो, आपल्याला एवढा तो भेटत होता, प्रेम देत होता, आपल्याला अहंकार झाला ना, आणि म्हणूनच आपल्याला सोडून गेला. आपण दुष्ट आहोत, स्वतःला दोष देतात आणि रडतात, एकमेकाला म्हणतात आता काय करावं. आणि काय करावं म्हणता म्हणता पुढं असं झालं. त्या राधेला म्हणतात काय तर मार्ग काढ ना ग, तुझा ऐकतो ना, तुझा सखा आहे ना, तो तुझा प्राण प्रिय आहे ना, तू त्याला बोलव ना. ती म्हणते मीही बोलवलं, मी पापिनीच आहे ना, मला बी अहंकार आला म्हणूनच तो गेला.